जय लक्ष्मी माता. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 23. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली. त्यांच्या कृपादृष्टीने त्या गरीब ब्राह्मणांच्या वांझ म्हशीला दूध आले. दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा ते म्हणाले, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. मग त्यांनी त्यांच्या समक्ष 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून लोकांना मोठे नवल वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांझ म्हैस आज अचानक दुभती कशी झाली, असे म्हणून ते गावात परतले. हे वृत्त आहा म्हणता सर्व श्रुत झाले. ते ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले. त्यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांच्याही मनात श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठता निर्माण झाली. ते आपल्या परिवारासह संगमावर गेले. तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाले, स्वामी, तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. तुम्ही ईश्वरी अवतार आहात आणि भक्तांना तारण्यासाठी आलेले आहात. असे असताना या अरण्यात का राहता? तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यांचा होकार मिळाल्याने त्या राजांना खूप आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसवले आणि नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता. त्याच्याजवळ एक ओसाड घर होते. त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे. तो अतिशय क्रूर होता. तो मनुष्यांना खायचा, म्हणून त्याच्या भीतीने कोणीही तिथे फिरकत नसे. श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली. तेव्हा तो ब्रह्मराक्षस मनुष्य रूपाने त्यांच्या सन्मुख प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, आज तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत, पण मी घोर अंधकारात बुडालेलो आहे. तरी कृपा करून माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. तेव्हा कृपाळू श्रीगुरूंनी त्याची अर्थता जाणली. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, असा संगमावर जा. तिथे नदीत स्नान कर. तू मुक्त होशील. त्यांच्या आज्ञेनुसार तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला. तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तात्काळ मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रिमूर्ती आहेत. त्यांचे चरण दृष्टीस पडले, हे आपले महात भाग्य आहे. असो, राजांनी श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला. ते त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करत असत. श्रीगुरू अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यान्ह गावामध्ये परतून येत. एखादी वेळी ते भूपती त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यावेळी त्यांच्या दळभारही बरोबर असे. तसे पाहता या ऐश्वर्याची व लवाजम्याची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती. पण ते भूपती अतिशय भाविक असल्यामुळे भक्तदीन श्रीगुरू त्यांच्या समाधानासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत. गाणगापुरात राहिल्यानंतर त्यांची हळूहळू सर्वदूर ख्याती झाली. त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते. त्यांना 3ही वेदांचे ज्ञान होते. ते नरसिंहाची नित्य मानसपूजा करत असत. त्यांनी श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाले, पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे आणि ऐश्वर्यात राहणे हे केळ चतुर्थ आश्रमाला शोभत नाहीत. हे यती नक्कीच दांभिक असावेत. ही त्यांनी केलेली निंदा अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी तात्काळ जाणली आणि त्यांची भेट घेण्याचे ठरवले. नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐका. अध्याय 23 समाप्त. श्री गुरु चरित्र कथासार यातील 23वा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे स्वतःच्या मालकीचे घोर होईल, तसेच समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल. जय लक्ष्मी माता. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 24 त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, कुमसी गावचे त्रिविक्रम महामुनी हे लोकांमध्ये आपली दांभिक संन्यासी म्हणून निंदा करतात. हे श्रीगुरू नरसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमांकडून न कळत साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तिथे जाण्याचे ठरवले. तेथील भूपतींनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्वगज शृंगारले, दळभार सिद्ध केला. मग श्रीगुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली.
त्यावेळी त्रिविक्रम भारती नरसिंहाची मानसपूजा करत होते, पण काही केल्या दृढ ध्यान लागेना. मनःपटलावर उपास्य दैवतांची मूर्ती प्रकट होईना. हा काय प्रकार आहे? त्यांना काहीच कळेना. ते चिंतामग्न झाले. आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहे? माझी एवढ्या वर्षांची आराधना, माझे तपसामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले. त्यांनी डोळे उघडले. तोच नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतींच्या इष्टदैवतांचे अर्थात नरसिंहाचे रूप घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या समवेत आलेल्या दळभरातील सर्व सैनिकी श्री गुरूसारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे त्यांना दिसले. ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत ते भ्रम आहे की सत्य हेच त्यांना कळेना. ते पालखीपाशी धावले. तिथं विराजमान असलेल्या आपल्या इष्टदैवतांना नरसिंहांना वंदन केले आणि विनम्रतेने म्हणाले, महाराज, तुम्ही मला नरसिंह रूपाने दर्शन दिलेत, मी धन्य झालो. तुमच्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळी ही एकसारखीच दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे. ते मज पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्यांनी श्री गुरूंनी मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योगमाया आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखवले आणि म्हणाले, तुम्ही आमची निंदा करत आहात, आम्हाला दांभिक म्हणता. हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुम्हाला तुमच्या मानसपूजेतील नरसिंहमूर्तीचे दर्शन झाले ना, मग मी दांभिक आहे की नाही हे तुम्ही ठरवा. त्रिविक्रम भारतींच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु आणि आपले आराध्य दैवत एकच आहेत. श्री गुरु हे चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्यांना खूणगाठ पटली होती. ते त्यांना शरण गेले. स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी त्यांची क्षमा मागितली व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही करुणा सागर आहात. या बालकाचा उद्धार करा. ते म्हणाले, वत्स्य, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. परमात्मा साध्य करून तुम्ही ईश्वरांशी एकरूप व्हाल. तुम्हाला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचे साधक होते. त्यांचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते. ते कार्य करून श्री गुरूंनी त्यांचा उद्धार केला. त्यानंतर ते गाणगापुरास परतले. नामधारक गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परातत्पर परब्रह्म स्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. अध्याय 24वा समाप्त. श्री गुरुचरित्र कथासार यातील 24वा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे एकमेकांमधील गैरसमज दूर होतील, तसेच स्वभावातील दोषही जातील. श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.